तर नमस्कार भावानो, तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। भावानो, आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन टेक्स्ट PLP फाईल यावर व्हिडिओ बनवलेला आहे। भावानो, यामध्ये जिप फाईल दिली आहे, ते जिप फाईलला पासवर्ड आहे, तो पासवर्ड आपण 2 स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे। तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका। आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर भावानो, हा आपण पार्ट 1 बनवलेला आहे। जर भावानो पार्ट 2 पण तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी त्याच्यावर फुल ट्युटोरियल घेऊन येईन। व्हिडिओ बनवण्यास अडचण वगैरे येत असेल तर मला इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करू शकता, त्यामध्ये मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन। चला तर आपण डेमो व्हिडिओ पाहूया। तर भावांनो, सगळ्यात काय करायचं आहे, पहिल्यांदा आपलं पिक्सेल ॲप ओपन करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने पिक्सेल ॲप ओपन दिसेल। त्यानंतर ही डिफॉल्ट आहे ती लेयर डिलीट करून घ्यायचं। त्यानंतर आपण भावांनो फुल स्क्रीनमध्ये जे टेक्स्ट PLP फाईल आहेत ते आपण यूज करणार आहोत। त्यासाठी काय करायचं आहे, इथं 3 डॉटवर जायचं आहे। 3 डॉटवर गेल्यानंतर इथं इमेज साईजवर जायचं आहे। इमेज साईजवर गेल्यानंतर इथं तुम्हाला 720 असं टाईप करायचं आहे। बघू शकता वर 9:16 हा रेशो आपला तयार झाला आहे। बघू शकता अशा पद्धतीनं। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे। तर बॅकग्राऊंड ॲड करण्यासाठी प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे। फ्रॉम गॅलरीवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल बॅकग्राऊंड आपण ॲड केलेला आहे। तर बॅकग्राऊंड इथं बघू शकता मधल्या 3 नंबरच्या ऑप्शनवर जाऊन इथं रिलेटिव्ह साईज ही फुल करून घ्यायची आहे। तुमचा बॅकग्राऊंड सेट करून परत हा बॅकग्राऊंड तुम्ही लॉक करून घ्यायचा आहे, म्हणजे परत हलणार नाही। त्यासाठी नंतर पुढची प्रोसेस आहे, परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता तुम्हाला एक आपण शेप डिझाईन दिलेलं आहे, ज्यामध्ये आपण टेक्स्ट वगैरे जे नवरा मुलीचं वगैरे टेक्स्ट वगैरे ॲड करणार आहोत। परत रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन हे परत फुल स्क्रीन करून घ्यायचे। भावांनो, ही PLP फाईल आपण फुल एडिटेबल दिलेली आहे। त्यामध्ये आपण इन्फिनिटी जे साधे फॉन्ट आहेत ते पण वापरलेले आहेत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करत जावा, कारण तुमच्यासाठी अशाच प्रकारचे आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। भावांनो, यामध्ये 6+ ह्या टेक्स्ट PLP फाईल दिलेल्या आहेत। हा पार्ट 1 आहे। जर तुम्हाला काइनमास्टरमध्ये किंवा प्लस फिल्मरामध्ये जर सेकंड पार्ट हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी यावर ट्युटोरियल पुन्हा घेऊन येईल। तर त्यानंतर दुसऱ्यांदा काय करायचं आहे, इथं आपल्याला आता टेक्स्ट ॲड करायचं आहे जे आपण टाकणार आहोत। तर इथं बघू शकता, इथं असं मराठीमध्ये काय करायचं आहे, चिरंजीव। आता हे चिरंजीव आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे। याला पण साधाच फॉन्ट वापरायचा आहे, आपण युनिकोड वगैरे काय वापरणार नाही। पाहू शकता AB मध्ये जायचं आहे, फॉन्टमध्ये जायचं आहे। इथं जे तुमच्याकडे साधे फॉन्ट आहेत, बघू शकता साधे फॉन्ट अशा पद्धतीने तुम्ही यूज करायचे आहेत। बघू शकता अशा पद्धतीने आपण सॅम्पलसाठी इथं। भावांनो, हे सर्व तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतोय। PLP फाईल तशी तुम्हाला फुल एडिटेबल दिले आहे। जे नवीन असतील यूट्यूबवर त्यांना समजण्यासाठी हे आपण पूर्ण डिटेल्समध्ये सांगत आहोत। त्यानंतर काय करायचं आहे, परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। नंतर टेक्स्टवर यायचं आहे। टेक्स्टवर यायसाठी आपल्याला परत काय करायचं आहे, इथं आपल्याला नवरदेवाचं नाव टाकायचं। तर आपण नवरदेवाचं नाव काय टाकणार आहोत, गणेश। आता बघू शकता हे मराठीमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला असा
दिसेल. तर आपल्याला या फॉन्ट म्हणजे ह्या नावासाठी आपण इन्फिनिटी 5 नंबरचा फॉन्ट वापरला आहे. तर बघू शकता परत AB फॉन्टमध्ये जायचं आहे. AB फॉन्टमध्ये गेल्यानंतर बघू शकता इन्फिनिटी 5 नंबरचा फॉन्ट वापरलेला आहे. आता बघू शकता इन्फिनिटी 5 नंबरचा फॉन्ट आपण ॲड केला आहे, पण ह्याच्यात काय फरक दिसेना. तर त्यासाठी आपल्याला युनिकोड क्रिएट करावा लागतो. तर युनिकोड कसा क्रिएट करायचा, त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरनं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर काय करायचं आहे, इथं बघू शकता AMS इंडियन फॉन्ट यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर जे आपण मराठी नाव टाकलेलं आहे बघू शकता ते आपल्याला इथं मराठीमध्ये तसंच टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर इथं बघू शकता युनिकोड टू AMS इंडियन फॉन्ट यावर क्लिक करायचं आहे आणि तुमची जे ॲड येईल ते तुम्हाला ॲड पूर्ण बघायचे. त्यानंतरच ॲड स्किप करून तो तुमचा युनिकोड आहे जो आपला क्रिएट होणार आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर काय करायचं आहे, इथं ॲड स्किप करायचं. स्किप केल्यानंतर इथं परत कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर असा युनिकोड तयार होईल. त्यानंतर परत आपल्या पिक्सल लॅबमध्ये यायचं आहे. पिक्सल लॅबमध्ये आल्यानंतर इथं परत बघू शकता तो कोड आपण पेस्ट केलेला आहे. बघू शकता जे पहिला आहे ते कट करून हे कोड पेस्ट केलेला पाहू शकता. अशा पद्धतीने दिसेल तुम्हाला जे नाव आहे ते आपलं क्रिएट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यामुळे बघू शकता थोडं सेंटरला घेऊ आपण. बघू शकता अशा पद्धतीने जे नाव आहे ते आपलं ॲड झालेलं आहे. त्यानंतर याला आपल्याला कलर ग्रेडियंट द्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं, परत खाली यायचं आहे, टेक्स्टवर क्लिक करून इथं कलरच्या ऑप्शनवर जायचं आहे. कलरच्या ऑप्शनवर गेल्यानंतर इथं पाहू शकता ग्रेडियंट यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता जे आपण ग्रेडियंट तयार केलेलं आहे ते आपण ॲड करणार आहोत. तर बघू शकता अशा पद्धतीने मी येलो व्हाईट ग्रेडियंट तयार केलेला आहे तो आपण ॲड करूया. तर 52 पहिला पासवर्ड आहे 29 बघू शकता अशा पद्धतीने केलं आहे. आता त्यानंतर आपल्याला एक बघू शकता अशा पद्धतीनं परत ही जी नावाचे लेयर आहे हे आपण लॉक करून घ्यायचे. नंतर चिरंजीवचे ते पण आपण ॲडजस्ट करून परत लॉक करून घेणार आहोत. त्यानंतर परत एक आपण PNG इमेज ॲड करणार आहोत. त्यामध्ये असणार आहे जे तुमच्याकडे असेल ती सनई वगैरे ते परत ॲड करू शकता. त्यानंतर ब्राउझरवर जायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीनं परत जे तुमच्याकडं जे PNG वगैरे आहेत तेही तुम्ही ॲड वगैरे करू शकता. तर बघू शकता आपण फ्रॉम गॅलरीवर जायचं आहे. परत ब्राउझरवर जायचं आहे. ब्राउझरवर गेल्यानंतर इथं बघू शकता फोल्डरमध्ये जे तुमच्याकडं PNG वगैरे आहेत तेही तुम्ही ॲड करू शकता. तर अशा पद्धतीनं आपण एक सनईची PNG ॲड करणार आहोत जी नवऱ्या मुलाच्या नावाच्या वरच्या साईडला आपण ॲड करणार आहोत. तर पाहू शकता तोपर्यंत 52 जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कारण तुमच्यासाठी अशाच प्रकारचे आपण नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. 52 यामध्ये तुम्हाला 6+ टेक्स्ट PLP फाईल फ्री एडिटेबल दिलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आता बघू शकता हे आपण सनईची PNG ॲड केलेले आहे. ते तुम्हाला पाहिजे तिथं तुम्ही असे ॲडजस्ट वगैरे करून इथं ठेवू शकता तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं. जर तुमचं चिरंजीवर पूर्ण जात असेल तर तुम्ही चिरंजीवची लेअर अनलॉक करून इथं तुम्ही वरच्या साईडला ॲड करू शकता. अशा पद्धतीनं पाहू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं जे नवऱ्या मुलाकडची जी माहिती असते ती ॲड करायची आहे. त्यासाठी परत आपण ती माहिती ॲड करणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, इथं मी जे मराठी टायपिंग केलेलं आहे बघू शकता इथं ते इथं कॉपी करतो. कॉपी करून परत इथं यायचं आहे. परत जी चिरंजीव घेतले त्याची लेअरची कॉपी मारायची. कॉपी करून इथं परत आपण ते लेअर जे टेक्स्ट आहे
ते पूर्ण माहिती पेस्ट करणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने आपण पेस्ट केलेलं आहे. बघू शकता आता याचा अलाइनमेंट आपल्याला सेंटरला घ्यायचा आहे. बघू शकता एकाच साईडला गेले. तर त्यासाठी काय करायचं, इथं खालच्या साईडला बघू शकता अलाइटमध्ये क्लिक करून इथं सेंटरचं ऑप्शनवर क्लिक करायचं. बघू शकता जी नावं तुमची आहेत ती बरोबर सेंटरला आले आहेत. अशा पद्धतीनं फुल एडिटेबल मी तुम्हाला PLP जे कसे बनवायचे वगैरे ते सर्व आपण फुल एडिटेबल सांगत असतो. तरी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जावा आणि फुल सपोर्ट करत जावा. त्यानंतर सगळं झाल्यानंतर त्या नावाखाली आपल्याला एक जे लेयर आहे बघू शकता ते ॲड करणार आहोत. त्यासाठी परत रिलेटिव्ह साईज करून ओके करून पाहू शकता अशा पद्धतीनं ॲड करायचे. भावानं फुल एडिटेबल तुम्हाला अशा ज्या प्रत्येक PLP फाईल आहेत त्या फुल एडिटेबल आहेत. त्यामध्ये तुम्हाला सर्व कसं जे पहिले PLP फाईल आहे त्यामध्ये सर्व सांगितलेले सेम अशाच पद्धतीनं तुम्हाला म्हणजे चेंजेस वगैरे करत जायचे आहेत. त्यानंतर आपला राहिला आता लास्टचा भाग म्हणजे फोटो ॲड करायचा. तर फोटो ॲड करायसाठी काय करायचं आहे, जो तुमच्याकडं फोटो वगैरे असेल जे नवरदेवासारखे ते तुम्ही इथं फोटो प्लसच्या आयकॉनवर जाऊन फ्रॉम गॅलरीवर जाऊन तुम्ही फोटो ॲड करू शकता. आता त्यानंतर जे पुढची PLP फाईल असणार आहे तिच्यामध्ये काय असणार आहे, जे नवरी मुलीचं नाव वगैरे पाहू शकता निकिता. आता निकिता वगैरे हे सर्व आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं बघू शकता. चिचौका हे मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे. त्यानंतर आहे निकिता, यासाठी आपण पण तोच फॉन्ट वापरला आहे जो गणेश नावासाठी वापरला होता इन्फिनिटी 5 नंबरचा. त्यामध्ये तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे युनिकोड वगैरे कसे क्रिएट करायचे. त्यानंतर इथं पाहू शकता मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे. फुल एडिटेबल दिलेलं आहे आपण भावानं. तुमच्यासाठी फुल एडिटेबल आपण PLP फाईल वगैरे बनवत असतो. तरी व्हिडिओ कोणीही स्किप करत जाऊ नका, कारण पूर्ण बघत जावा पाहून. त्यानंतर आपल्यामध्ये असणार आहे बघू शकता साखरपुडा समारंभ बघू शकता. हे मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे आपण. याला युनिकोड वगैरे काहीही वापरायचं नाही, फुल एडिटेबल दिलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्येच आपण हळदीचं वगैरे ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता आपण पुढची जे PLP फाईल आहे त्यामध्ये शुभविवाह सोहळा, यामध्ये पाहू शकता जे शुभविवाह लिहिले ते आपण कॅलिग्राफी PNG टाईप घेतलेले आहे. बघू शकता यामध्ये तुम्ही फक्त कलरच चेंज करू शकता. तुम्हाला दुसरे जर असेल तुमच्याकडे तेही तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता. त्यानंतर इथं पाहू शकता जे टायमिंग वार वगैरे टाकले ते सर्व मराठीमध्येच टाकलेलं आहे. त्यानंतर इथं बघू शकता जे हळदी कुंकूचं आहे ते पण आपण PNG वगैरे ॲड केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण फुल एडिटेबल कमी वेळात तुम्हाला ज्या PLP फाईल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी व्हिडिओ नक्की पूर्ण बघत जावा. बघू शकता विवाहस्थळ जे आपण टाकलं आहे ते मराठीमध्येच आहे, फुल एडिटेबल. इथं पाहू शकता विवाहस्थळ मराठीमध्येच आहे. ते फुल एडिटेबल आपण मराठीमध्ये दिलेलं आहे भावानं. यामध्ये युनिकोड वगैरे काय, फक्त युनिकोड कशासाठी वापरायचं तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. शेवटचे बघू शकता निमंत्रकमध्ये जे आपण टाकलेलं आहे ते पण पूर्ण एडिटेबल आहे. बघू शकता फुल एडिटेबल आहे. तर भावानं दुसरा पासवर्ड आहे 2424. तर भावानं हे दोन्ही पासवर्ड एकत्र करूनच टाकायचे आहेत. त्यानंतरच तुमची जी फाईल आहे एक्स्ट्राक होईल, त्यानंतर एक्स्ट्राक होणार नाही. त्यासाठी हे जे पहिले मी दोन्ही पासवर्ड सांगितले ते पासवर्ड हे एकत्र करूनच टाकायचे आहेत. टोटल 4 अंकी पासवर्ड सांगितलेले आहेत. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.